त्याच्या विरुद्ध छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं. अहो, स्वराज्याची लढाई ही इस्लामच्या विरोधातच होती, हिंदू विरुद्ध मुसलमान होती, हे सगळ्यांना माहिती आहे. काही आपल्यातले दीड शाणे आहेत ते आम्हाला सांगता नाही महाराजांच्या सैन्यामध्ये मुसलमान होते. काय तुझ्या पाकिस्तानमध्ये अफगाणी येऊन तुला सांगितलं? दाखव कुठेतरी लिहिलेलं. आता हे 1.5 फुटाचे शाईने आपल्याला सांगणार की महाराजांची लढाई ही इस्लामिक विरोधात होती. पण या 1.5 फूट शहाण्याला लाज का वाटत नाही की महाराजांचा आपण इतिहास बदलवायला चाललो? 1.5 फुटा मी तुला पुराव्यानिशी सांगणार की महाराजांची लढाई ही अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात होती. पुरावा नंबर 1, 91 बकरी कलम. इसवी सन 18वे शतक. स्वराज्य हे रयतेच्या कल्याणासाठी होते. परधर्मियांचे मंदिर आणि मस्जिदींचा आदर करावा, ना की अनादर भाड्या तुझ्यासारखा. महाराजांनी स्वतः सांगितलंय की प्रत्येक मंदिरांचा आणि मस्जिदींचा आदर करावा. म्हणजे महाराजांची लढाई ही अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात होती, सिद्ध होते, ना की इस्लामिक धर्माच्या विरोधात. पुरावा नंबर 2, महाराजांनी कुठल्याही धर्माचा द्वेष केला नाही. महाराजांनी मंदिर मस्जिदीचा कधीही अनादर केला नाही. मग हा 1.5 फूट शहाणा कशावरून म्हणू शकतो की महाराजांची लढाई ही इस्लाम विरोधात होती? पुरावा नंबर 3, सभासद बकर. इसवी सन 1697. मुसलमानांशी महाराजांचा वैर हा त्यांच्या धर्मामुळे नव्हता, तर त्यांच्या अत्याचार आणि अन्यायामुळे होता. आता या 1.5 फूट शहाण्यानं मला एक तरी पुरावा असा दाखवावा की महाराजांची लढाई ही इस्लामिक विरोधात होती, ना की अन्याय आणि अत्याचाराविरोधात होती. दुकानाच्या त्या इकडे मागे बसलेला विचारा, अरे बाबा तू हिंदू आहेस ना, तरच मी तुझ्याकडे घेईन. हा 1.5 फूट उंचीचा शायना म्हणतो की प्रत्येक वस्तू घेताना तो दुकानदार हिंदू आहे की मुसलमान हे चेक करून घ्या. मला एकच सांगायचं आहे की आपण जे डिझेल, पेट्रोल आणि सिलेंडर यूज करतो ते इराणकडनं येतं, आणि इराण हा एक मुस्लिम देश आहे. जर आपल्याला मुसलमानाकडून घेतलेली कोणतीही वस्तू पटत नसेल तर आपण खुशाल पेट्रोल डिझेलचा वापर करणं आणि सिलेंडरचा वापर करणं सोडून द्यावं. चुलीवरच्या भाकरी खावं आणि गाडी पाण्यावर चालवावी. कारण इराण हा एक मुस्लिम देश आहे. आणि काही दिवस इराणचं आणि अमेरिकेचं युद्ध चालू होतं. आपल्या देशात काय अवस्था प्रत्येक व्यक्तीची झाली होती हे प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे. आणि या भाळा म्हणतो की हिंदू लोकांकडून वस्तू घ्या. अरे आपल्या देशात खाचे वांदील